तर सर्वांना नमस्कार. माझ्या ब्लॉगमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आम्ही आलो आहेत एकविरा देवस्थान कारले येथे आणि आमच्या सोबत आहे गब्बर सिंग आणि आमची महिला मंडळ आहे. सगळे ते जेवणाची व्यवस्था चालू आहे. जरा साईडला हां, ही आमची मावशी आहे. चपाती लाटती आहे आणि रांदे बघा. आम्ही रांदे हे थायलंडवरून आलेले आहेत. हे दोन्ही रांदे हे बायकोचे भित्री जेवण बनवायला लागलेत. इकडे बघा हात बघा बघा हे बघा आणि इकडे बघा हा इकडे बघा. बायका रोज घरी बनवत आहेत म्हणून बाहेर नवीन बनवत असतं. असं काय नसतं मित्रांनो. मीही या गोष्टीला गुजरलेलो आहे. बायकांना कसं असतंय मोठी टोक सांभाळता येत नाही. घरी छोटे छोटेच बनवतात, मोठं येत नाही म्हणून आम्हाला मोठी जबाबदारी पुरुष घेतो याचा अर्थ असा म्हणतं का. गोष्टी नवरेच सांभाळतात. हॉटेलला लेडीज नसते बनवायला. पण मित्रांनो असं बोलता बोलता पायका कापतात त्यांचे. ताऱ्यावर एकदम कापाई पण नाही काय. तर मटणाची रेसिपी चालू आहे. शशी नाईक हे आता जेवण बनवते आमचे. हा बरोबर आहे. ते जेवण बरोबर बनवू शकतात पण मीठ टाकायचा अंदाज आहे त्यांच्या बायकांना माहिती आहे. हे आमच्या पुणे मोहिनी आहेत. ते बघा एलकोट एलकोट. हे आमची काली माता. तर मित्रांनो बघा आम्ही एकविरीला आलो आहे काल आमचा भरपूर मोठा प्रवास झाला. म्हणजे जेजुरी आणि दत्तांचं मंदिर आहे नारायणगाव हे पूर्ण एकविरीला आलो. आणि आता सकाळचा नाश्ता आमचा चिकन आणि भात एन्जॉय करतोय. तुम्ही पण करा. सोबत असे झाले. माझा जेवण झाला. इकडं 3 वेळा भात घेतला. 3 वेळा. ती नाही ती किती वेळा जेवली मग चकू? 3 वेळा का 2 वेळा? 2 वेळा बाबा. आणि हिला वजन कमी. शशी काय म्हणणं आहे तुम्हाला? मसाला जास्त आला का? मग साखर टाकायची वरून. साखर बरोबर होईल. अरे यांचा डान्स टाकणार आहे मी रात्रीचा गरम मसाला ब्लॉग वरती. मित्रांनो माझा शेवटचा ब्लॉग असू शकतो मी जेवल्यानंतर. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू. रावेकर बरोबर बोलतात. या भाताच्या टोपामध्ये अख्खा टाट गेलता हो आता. या भाताच्या टोपात हे रावेकर आली. त्या असं चालतंय का? मनातल्या मनात लय शिवाय चालेल तिकडे. हे बघा नाही ना. बघू नंतर खाल्यावरती. हे बघू का हात भाजला तुझा? तिला काहीच होणार नाही. आईस डेंजर आहे. फायर ब्रिगेडवाली आहे. तिची आईस फायर ब्रिगेड मध्ये काम करते. बायको सोबत फिरायला जायला गेलं ना तर खर्च जाम होईल आमचा. म्हणून तिला बोलू एकटीच जा, मी नंतर जाईन चालत आहे का नाही? असं तुम्ही सांगायचं ना आधी. आम्हाला काय माहित. आता माझ्या मित्राचा सकाळी लय खर्च आला. जास्त खर्च आला ना. पॉकेटच घेतला माझा. पॉकेट इथे विसरून गेला. घरी ठेवून गेले ते. कालपासून या पोरी आहेत ना जाम मेहनत करतात. आणि या फ्रेम मध्ये एक मुलगी बसली आहे. ती काहीच काम करत नाही, फक्त दाखवते काम करते म्हणून. तुम्हीच ओळखा भाऊ कोण आणि कमेंट मध्ये सांगा.
पडलेली पुरी कोण खाईल? अरे बाबा शेतीला या अशा तलतात आणि खाली पाडतात. बाबा यांच्या नवऱ्याला त्याच्या पडलेल्या पुरे खायला आम्ही कोण खाणार नाही बाबा. आई चांगली रावायला नाव आमचं चांगलं निघालं आम्ही. बिचारे बिचारे सासू सासरा बाबा इथं. ए भाऊ पाणी भरायला मदत करतात का? मग भांडी बिंडी घासतात वाटतं. भाऊजी खरं असतं तर खाली कमेंट करा हो. सगळ्यात जास्त काम करणारी व्यक्ती बघा. पुऱ्या बसले उठ उठ. रांदे जेवायला बसलेत. बायका दम देतात पहिले मुकाट्याने जेवायचा कुठं जायचा नाही. बघितलं का? बाजू वाटतात बघितलं का? ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. कुठं रस्त्यात दिसलं ना मित्रांनो दगडी मारा यांना बघा यांना. यांना हो यांना. खूप छान प्रकारे आमचा मटण शिजलेला आहे. चला आता आम्ही जेवतो तोपर्यंत तुम्ही काय ते टाइमपास करा नाही तर येणारी ऍड बघा. बोर्ड ब्लॉक कर. हाय मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की माझा पप्पा काय खात असेल. यो आहे माउथ फ्रेशनर. त्याच्याने तोंडात चांगला वास येतो. बाय. मी तिकडे आमची सकाळपासून लय भांडणं झालेली. मी अजून भांडणातच आहे. मी रागवले. आता गोळी झाली आमची. हा गोड गैरसमज आहे माझ्या नवऱ्याचा. माझी काय गोडी नाही झाली. गोळी कर नाही तर दुसरी आणि गोळी. गोडी आण म्हैस आण काय आणायचे ते आण मला नाही काय म्हैस करायचं म्हैस ही बघा काली ही काली म्हैस आहे. नाही. असं. Start floating to the sky. The summer was alive, going to the end of time. I can see the daylight. I swear perfect. In the really the end. Just so like a stranger, so far away from me. You said you were longing for me, but I managed from our story. Baby, don't be sorry for me. Gonna just perfect story. You said you were longing for me, but I managed from our story. Baby, don't be sorry for me. Gonna just perfect story. तर मित्रांनो आमचा आजचा दिवस व्यवस्थित गेलेला आहे. आता थोड्या वेळात आम्ही डान्स वगैरे करून आम्ही आमच्या घरी चाललो आहे. आमच्या ब्लॉगमध्ये असं तुम्ही सोबत राहिल्यावर खूप खूप धन्यवाद. आमची नयंती काय बोलते बघा. बोलू सबस्क्राईब वगैरे नाही बोलायचं. थँक्यू. मला आता शेबूड करून काढणार. चला मित्रांनो अशा सोबत राहा अजून थोडीफार मजा करायची आपल्याला. थँक्यू.
तुला घेऊन जायचं. ए, पप्पा थांब. ए, बंगला साफ करून द्या. तो बंगला साफ करून द्या. आकांक्षा चला एकविरा माते की Gonna just prove this story. चलो मैप्रो गार्डन में फाइनली मैप्रो में आ गए. नवऱ्याचा काढला की झाला नाही आहेत की तुम्ही आहेत काय येत आहे येत आहे ये वाव. मॅप्रो मध्ये 198 रुपयाचं आहे ते चॉकलेट आणि एक पेर आता थोड्या वेळात नाही मी जाणार आहे. आता आमची नयंती चालली आहे. नयंती मोठा बाकी टीव्ही तोंडात जर पहिला मोठा बाकी तोंडात धरा. ओके ऑल द बेस्ट. नयंती नयंती या मोठा बाकी तोंडात धर पहिला. हे मोठा बाकी तोंडात धर तोंडात धर. हा उचल पाया कोण धरला काय क्या बात आहे. क्या बात आहे. झालं अख्ख्या बसमध्ये भेटलं आपल्याला. यस एक नंबर. जाम चॉकलेट भेटले आम्हाला. एन्जॉय. आम्ही एवढी चॉकलेट भेटली आम्हाला. किती आहे ती 1 किलोला काहीतरी 180 कमी आहेत. क्या बात आहे. कॉंग्रॅच्युलेशन. आता नयन ते आम्हाला पार्टी देणार. कुठेपर्यंतचा इंग्लिश मासा आपल्या काला मासा हे तुला कसं समजलं इंग्लिश मासा. मी बघितलं ना आता. बोलला का काय तुझ्याशी. माझ्याशी नाही का बोलला. इंग्लिश मासा शशी मॅप्रो मध्ये लोक फक्त फुकट आल्या येतात. टेस्टिंग द्या टेस्टिंग द्या. परत या काय भेटत नाही. माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. मी आणि फक्त नाही ती येणार जिंकली द्या. कसं माहिती का
कसं वाटलं मॅप्रो फिरून? एकदम फर्स्ट क्लास, खरं खरं सांग. एकदम मजाच. ऍक्च्युली सगळी फुकटगाव लोक आहेत. फुकटगाव लोक, चॉकलेट खा, आईस्क्रीम खा, चाय प्या. पेरू आले. आकाश आणि पेरू एकदम बरोबर नाही घेतले. आकाश 100 रुपये मम्मीला रिटर्न दे. पेरू घे काय पैसे रिटर्न पाहिजे आता लगेच. पेरू बरोबर नाही बरोबर करून या काक्का पेरू खाल्लाय. लाडू भाऊ भाऊ भाऊला चावता येत नाही पेरू, तरी माऊ खा. तरी भाऊ बोलते खा भाऊ खा. काय भाऊ. Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul, find the real gold. I'll fulfill what I started. घरी पटापट यायला लागलं आणि मध्ये माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता, त्याच्यामुळं बरेचसे व्हिडिओ मी बनवले नाही आहे. तर आता आम्ही आलो घरी माझ्या आणि आम्ही व्यवस्थित आलो. आता पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा काय ते नवीन घेऊ याचा प्रयत्न करू. तोपर्यंत